आणि त्या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामधला शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे। त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मात्र अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य जनतेला अनेक अपेक्षा आहेत। तर यंदाच्या या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं कराचा बोजा कमी करावा अशी मध्यमवर्गीयांची अपेक्षा असून गेल्या वर्षी सरकारनं नव्या कर प्रणालीमध्ये 7 लाखांपर्यंत कर सवलत दिलेली होती आणि यंदा सरकार आयकरामध्ये सूट देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। तर यासह सरकार प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची वार्षिक सूट वाढवू शकतं आणि असं झाल्यास विमा आणि PFच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलतीची मर्यादा सुद्धा वाढेल आणि ज्याचा थेट लाभ हा पगारदारांना होईल।